शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, नुकतेच शिंदे गटामध्ये सामील झालेले संजय दीना पाटील यांनी पत्रकारांना अगदी उन्माद पद्धतीने शिवीगाळ केलेल्याचा प्रकार समोर आला आहे. ॲब्सोल्यूट पॉवर, ॲब्सोल्यूट करप्शन. सत्ता आणि पैशाचा कैफ डोक्यात गेला की माणसाचा विवेक हरवून जातो. संजय दिनांचा विवेक हरवलेला आहे. नुसता विवेकच नाही तर संजय दिनाच्या अंगी जे काही थोडंफार धैर्य एकवटलेलं असेल ते सुद्धा गळून पडलेलं आहे. कारण सन्मान्य पक्षप्रमुखांनी जेव्हा मुलुंड भागाचा दौरा केला आणि ज्या पद्धतीने संजय दिनाच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले, उत्स्फूर्तपणे त्यांनी संजय दिनाच्या मुर्दाबादच्या घोषणा दिल्या, त्यानंतर एका अर्थाने आपला नैतिक जनाधार गमावला आहे या भावनेने ते आतून बाहेरून हादरून गेलेले आहेत. माणूस हिंसक कधी होतो? जेव्हा ते खूप जास्त घाबरलेला असतो. संजय दिना खूप घाबरलेले आहे. ते जरी सांगत असले की मी 5 मारले, मी 4 मारले, सांगायची गरज का पडते तुम्हाला? घाबरवताय का? घाबरवताय आतनं तुम्ही घाबरलाय, भीती वाटते. तर संजय दिना हा घाबरलेला माणूस आहे, तो घाबरटच आहे. माझं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे की तो घाबरटच आहे. पण अशा घाबरलेल्या माणसाने, विवेक हरवलेल्या माणसाने ज्या पद्धतीने एक भाषा वापरली, विशेषतः पत्रकारांच्याबद्दल, हे वाईट आहे. म्हणजे ज्या पत्रकारांनी कालपर्यंत संजय दिनांचे प्रचारसभा असतील, त्यांच्या बैठका असतील, त्यांचं प्रत्येक म्हणणं मतदारसंघात आणि सर्वदूर महाराष्ट्रात पोचवलेलं आहे, त्या पत्रकारांवर अशा पद्धतीने डाफरणं, त्यांना अर्वाच्य शिवीगाळ करणं किंवा त्यांना जीवे मारण्याची धमकी देणं, मी तुम्हाला बघून घेईल, पुन्हा इकडे दिसलात तर, म्हणजे कोण? कोण आहेत? म्हणजे कालपर्यंतचे प्रतिनिधी असणारे संजय दिना आता काय ते गल्लीतला गुंड, टपोरी गुंड वगैरे अशा पद्धतीने वागतायत का? आणि ह्या सगळ्यांवर या राज्याच्या गृहमंत्र्यांची काय भूमिका आहे, हे फार महत्त्वाचं आहे. खरं तर सत्तेमध्ये आल्याच्या नंतरची ही जी भाषा आहे, कुठेतरी गृह खातं जे आहे ते अकार्यक्षम आहे असं वाटतंय. कारण की याच्यावरती कुठलाच अंकुश नाही. म्हणजे पत्रकारांवरती अशी भाषा, एखाद्या खासदारांनी बोललं ते पण मी 5 मारलेले आहेत, काय करायचं तुम्ही करून घ्या, अशा पद्धतीची त्यांची भाषा आहे. एक्झॅक्टली. गृह खात्याचं अपयश तर पुन्हा पुन्हा वारंवार अधोरेखित होतच राहतं. पण या निमित्ताने तर ते इतकं ढळढळीत स्पष्ट दिसत आहे की संजय दिना फक्त पत्रकारांनाच धमक्या देतात असं नाही, तर बोलताना असं सांगत आहे की कोण कमिशनर, जा कमिशनरकडे. म्हणजे ते कमिशनरला पण जुमानायला तयार नाही. 18-18, 20-20 तास अभ्यास करून जो IPS अधिकारी होतो आणि जो अधिकारी तिथे बसलेला आहे, जो सगळ्यांच्या संरक्षणासाठी बसलेला आहे, त्या अधिकाऱ्याला पण आपण जुमानत नाही. Y+ सुरक्षा दिल्यानंतर माणसाच्या अंगात कशी ताकद फुरफुरते, हे उसणं अवसान आहे. हे संजय दिनाचं अवसान नाही आहे. जो संजय दिना कालपर्यंत जी साहेब, जी ताईसाहेब असं करणारा संजय दिना अचानकच हे उसणं अवसान कुठून येतं, कसं येतं? म्हणजे या राज्यात मुली सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षित नाहीत, नीटचा पेपर लीक होतो, सगळ्या गोष्टी होत राहतात. तिथे पत्रकार सुरक्षित नाहीत, अधिकारी पण नाही. तुमच्या खात्याचे, गृह खात्याचे अधिकारी, गृह खात्याच्या अधिकाऱ्यांना इतक्या उघडपणे जर अशा पद्धतीने नामुष्की ओढवेल असे शब्द जर संजय दिना वापरत असतील, तर त्या खात्याचे पालक म्हणून गृहमंत्री फडणवीसांची भूमिका नेमकी काय स्पष्ट झाली पाहिजे. खरं तर ऑपरेशन टायगर नंतर संजय राऊत यांनी ऑपरेशन तुडवा हे एक सर्व शिवसैनिकांना सांगितलं होतं. मात्र हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असताना त्यांचा एक रुतबा होता किंवा एक दरारा होता. मात्र त्यावेळेची शिवसेना आत्ता राहिली नाही. कारण की संजय राऊत नुसतं बोलताय, सुषमा अंधारे बोलताय, नुसतं त्यांच्या बोलण्यामध्येच बळ आहे. मात्र असा वास्तविक पातळी तशी काही खळखट्याची भूमिका किंवा त्यांच्या विरोधातली भूमिका दिसत नाही. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की जाऊन आता एकेकाला चाकू भुसकला पाहिजे अशी टीव्हीनांची भूमिका आहे, की खून पाडला पाहिजे? नेमकं काय केलं पाहिजे? खून पाडला नाही पाहिजे, पण तुमची जी भावना आहे ती उद्विग्न भावना निघत. पुन्हा एकदा सांगते, शिवसेनेला राडा कल्चर कोणी शिकवायचं नाही. राडा कल्चरचे संस्थापक आहोत आम्ही, त्यामुळे त्याचं आम्हाला शिकवायचंच नाही की आम्ही काय करणार काय नाही. पण आता शिवसेनेला आत्मपरीक्षणाची गरज आहे. अजिबात नाही. शिवसेनेला आत्मपरीक्षणाची गरज असते. शिवसेनेचं काही चुकलं असतं ना, तर शून्यावर आलेल्या शिवसेनेचे 9 खासदार निवडून आले नसते. हे जे नाकाने वांगी सोलणारे आहेत ना, फार टेकीत बोलणारे, यांना निवडून आम्ही आणलं, एका नव्या चिन्हावर आणले. आणि ज्या उद्धव साहेबांवर ह्यांना बोलायचं एवढं शहाणपण सुचतंय, त्या उद्धव साहेबांनी यांच्यासाठी प्रचारसभा घेऊन सुषमा अंधारेने तुम्हाला नांदेडमध्ये पण लोकांनी सळो की पळो करून सोडले. नांदेडमध्ये पण तुमची काय अवस्था झाली, एअरपोर्टला असेल, बाहेर असेल. त्यामुळे हे सांगायची गरज नाही. एकीकडे Y+ सुरक्षा घेऊन फिरायचं आणि दुसरीकडे आपण फार हिंमतबाज आहेत. याला हिंमतबाज म्हणत नाहीत. शिवसैनिक हा निधड्या छातीने वार करणारा आणि वार झेलणारा माणूस आहे.
संजय दिनासारखे राष्ट्रवादी काँग्रेस इकडून तिकडून सगळीकडून म्हणजे त्या आमच्या गावाकडे एक फार चांगली म्हण आहे याला, आवसबाई माझ्याकडे जोगवाबाई पुनवबाई तुझ्याकडं जोगवा माग चौकड. हे अशा पद्धतीने आपलं जिकडनं साधेल तिकडनं जाणारी माणसं आणि त्यांनी आम्हाला शानपणे सांगायचं. मी तर संजय दिनांना थेट म्हटलंय ना, ठिकाण ठरवा, सांगा एकदा, बघू दूध का दूध पाणी का पाणी. काय शानपण सांगतायत, हे तर 4 मारले तिथं 5 मारले, कुणाचे 5 मारले, कधी मारले, कसे मारले, ग्रह खातं प्रश्न त्यांना विचारणार आहे का. मला वाटतंय माध्यमंसुद्धा चुकीच्या ठिकाणी चुकीचे प्रश्न विचारतात का, कठीण आहे. संजय दिना पाटील यांचं वक्तव्य म्हणजे सत्तेमध्ये आलेला उन्माद आहे आणि यावरूनच कुठंतरी ग्रहखातं सुद्धा अकार्यक्षम दिसतं अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांच्याकडून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुशांत राव सोबत लक्ष्मण जाधव, ट्युनन मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.